दोन दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल, हँडसेट आणि रोख असा लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दोन दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 6 हँडसेट आणि रोख असा एकूण 86,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। दोन्ही घटना 26 मार्चला मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडल्या। या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। येथील बसपोर्ट परिसरालगत वर्दळीच्या दत्त चौकात संदीप प्रेमचंद वाधवानी यांची मोबाईल शॉपी आहे। 26 मार्चला रात्री ते दुकान बंद करून नोकरासह घराकडे गेले। मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले। आत प्रवेश करून 80,000 रुपयाचे 6 हँडसेट आणि काउंटरमधील 4,000ची रोख असा एकूण 83,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। त्यानंतर शेजारच्या साईनाथ स्वीट मार्टचे कुलूप तोडले। आत प्रवेश करून दुकानाच्या काउंटरमधील 3,000ची रोख चोरल्यानंतर पसार झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी व्यावसायिक वाधवानी दुकानात पोहोचले असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले। आत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। हाच प्रकार शेजारच्या साईनाथ स्वीट मार्टमध्येही उघडकीस आला। घटना उघडकीस आल्यानंतर दोन्ही व्यावसायिकांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। पोलिसांनी तक्रार घेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भांडवी 334, 305 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। घटनेचा अधिक तपास ठाणेदार नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस करीत आहेत।